जसं आता तुम्ही इथे बघू शकाल, इथे तुम्ही आता एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन आपलं बनत असतं. म्हणजे काय, आपले फिजिओथेरपिस्ट असतात, आपले डॉक्टर असतात, हे सगळे एकत्र येऊन ईच पेशंटच्या टार्गेटेड हार्ट रेट, म्हणजे त्यांचं वय किती आहे, त्या वयाच्या अनुसार हार्ट रेट किती जाऊ शकतो, याची सगळी गणितं ठरलेली आहेत, अल्गोरिदम्स ठरलेले आहेत आणि त्याच्या बेसिसवरती एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन ठरत असतं की ह्या पेशंटना किती चालायला द्यायचं आहे, किती सायकलिंग द्यायचं आहे, किती ट्रेडमिल द्यायचं आहे, किती वेट्स द्यायचे आहेत, या सगळ्याचं पहिलं गणित ठरलेलं असतं आणि त्या गणिताच्या अनुसार सगळं इम्प्लिमेंटेशन चालतं. जर ह्या एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शनचा जर फॉर्मॅट आपण बघितला ना, तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का त्याच्यात सगळ्या गोष्टी ठराविक लिहिलेल्या असतात की इतक्याच बैठका व्हायला पाहिजेत, इतकंच वेळ ट्रेडमिलवर चाललं पाहिजे, इतक्याच स्पीडने चाललं पाहिजे, हार्ट रेट ह्याच्यावरती नाही जायला पाहिजे. सो ह्या गणितांना ठरलेलं असतं, कारण का हृदयाचा रक्तपुरवठा त्याच्या हार्ट रेटशी संबंधित असतो. सो जर माझा हार्ट रेट लेवलच्या बाहेर गेला तर येणारा रक्तपुरवठा कमी पडू शकतो. सो त्या हार्ट रेटला मला पुश करत 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 पुढे न्यायचं आहे, ज्याच्याने हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा ग्रॅज्युअली वाढायला लागला की एका लेवलला असं होतं की मी भरपूर एक्सरसाइज केली तरी माझा हृदयाचा रक्तपुरवठा छान राहतो